वाडेकर आपला 12 मॅन आहे का? कुठे आहेत? आहेत. या या. बॉलर्सने विजय पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत. त्यानंतर स्ट्राईक एंडला बाळा बोराडे तर दुसऱ्या बाजूला उमेश ही ओपनर जोडी मैदानामध्ये दाखल झाली. नक्कीच या अगोदरच्या सामन्यामध्ये बाळा बोराडेने नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकली. अक्षरशः चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. 5 चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तब्बल 16 चेंडूमध्ये 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने तब्बल 34 धावा कुठल्या आणि तोच ठरला सामन्याचा हिरो. आणि तो बॅटमन यावेळी मात्र सलामीला स्ट्राईक एंडला. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. पहिला बॉल यावेळी मात्र जबरदस्त फटका, चेंडू निघून जाईल डीप लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध चौकार. कौतुक करावे लागेल कारण आज स्पर्धेचा दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये देखील सर्व प्रेक्षकांना, खेळाडूंना, आयोजकांना आम्हा देखील मंत्रमुग्ध केलं. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, चुकीला माफी नाही. आता मात्र बिडकावून दिलाय, डीप स्क्वेअर लेग क्लिअर केली जाते, षटकार. इथे मात्र आत्मविश्वास लॉस होतोय गोलंदाज विजय पाटीलचा आणि आत्मविश्वास उंचावतोय बॅटमन बाळा बोराडेचा. चांगला फटका, पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने, मात्र लांबी थोडीशी कमी, खेळाडू तिथे तैनात, माघारी परतावं लागेल. बाळा बोराडे OUT आउट. डॉट चेंडू खेळून संपण्यापेक्षा मोठे फटके खेळून संपलेलं चांगलं हे दाखवून दिले बाळा बोराडेने. 3 चेंडू खेळला, 10 धावा कुठल्या, जवळजवळ 333 स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आणि नक्कीच थोडासा नाराज आहे स्वतःवर. थोडीशी ताकद थोडीशी कमी पडली आणि हताश होऊन मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. मात्र व्हेरी गुड बॅटिंग, कारण 2 चेंडू 2 मोठे फटके जरूर दाखवले प्रेक्षकांना. प्रेक्षकांची मनं जिंकलीत आणि प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करतात असे खेळाडू. खरं ज्यांनी सातत्याने मोठे मोठे फटके दाखवलेत, मैदानाच्या चहूबाजूला फटकेबाजी ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, असे हे खेळाडू. नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय यावेळी संदीप. वन डाऊनला आहे तो, हलक्या हाताने फ्लिक केलाय. यावेळी मात्र डीप ला चेंडू निघून जाईल. स्क्वेअर लेगचा खेळाडू जवळ थोडं 30 सर्कलच्या बाहेर येऊन चेंडू फील करतोय, तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल मिळेल या बॉलवर. आणि सिंगलने स्कोअरबोर्ड जर विचार केला तर पुढे सरकतोय 1-1-11-11, 11 धावा स्कोअरबोर्डवर. चांगली सुरुवात. पॉवर प्लेच्या पहिल्याच षटकामध्ये एक सफलता जरूर विजय पाटीलने मिळवून दिली आणि तोच विजय पाटील पुन्हा एकदा रायटम रावर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. यावेळी चेंडू सरळ खेळलेत, अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध, वन बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर चौकार. नक्कीच आमचे खेळाडू आपण पाहू शकतो बाळकृष्ण काळन, ते देखील सहकार्य करतात या
स्पर्धेसाठी. यावेळी मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये कव्हरला थोडेसे मिसफील्ड जरूर पाहायला मिळाले. 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावाचा कॉल मात्र स्ट्राईक यांच्या फलंदाजांनी नाकारलाय आणि इथे फक्त 2 धावा मिळतील. या 2 धावेने स्कोर बोर्ड मात्र पुढे सरकते. धावा येत आहेत 17-17. लॉस ऑफ 1 विकेट. बाळा बोराडे लवकर बाद झाला. त्यानंतर जबाबदारी स्वीकारली उमेशने आणि त्याला साथ देण्यासाठी संदीप मैदानात दाखल झालाय. संदीप अजूनही जर आपण विचार केला तर एक चेंडूंचा सामना केलाय संदीपने आणि तो नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सुनील मामा येत आहेत. नक्कीच आता पॉवर प्लेचं बंधन विखुरलेलं. 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर सीमारेषेचं संरक्षण करण्यासाठी सज्ज आहेत. यावेळी पाहिलं तर थर्ड मॅन कव्हर पॉइंट क्षेत्राला एक खेळाडू आणि एक्स्ट्रा कव्हर थोडासा कव्हरच्या दिशेने आपल्याला डीपला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये लॉंग ऑन डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग डीपला पाहायला मिळेल. इथे डीप स्क्वेअर लेगला सोपा झेल टिपला गेलाय. बॅट्समन्स आउट. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय बबलू. नक्कीच प्रयत्न चांगला केला होता संदीपने मात्र तो देखील हताश होऊन मैदानाच्या बाहेर येतोय. नवीन बॅट्समन बबलू मैदानात दाखल झालाय. कौतुक करावं लागेल सुनील मामाचं कारण 1 डाऊनला आलेला संदीपला लगेच तसाच माघारी परतवला. मात्र 1 धावेचं योगदान जरूर त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळालं. शॉर्ट थर्ड मॅनला पीट केलंय. आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे. बाउंड्रीच्या बाहेर जाईल. दणदणीत चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरकते 21-21. इथे मात्र थोडेसे दूर राहिले झेल पासून आणि हा 2 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर जाईल. चौकार. व्हॉट अ शॉट. 4 रन. डबल चौकार दुसरा इथे पाहायला मिळेल. यावेळी बॅट्समन उमेशच्या माध्यमातून नक्कीच बाळा बाद झाला. संदीप बाद झाला. त्यानंतर सलामीला आलेला उमेश जबाबदारी स्वीकारली. आपल्या संघासाठी मात्र पायाभरणी मजबूत करण्याचं काम केलं जातं. यावेळी मात्र वाडिशला खेळाडू चेंडू समोर आला. दुसऱ्या गुणाचा प्रयत्न. फेकी मात्र थोडीशी चुकीची येते. नक्कीच फेकी जर गोलंदाजाच्या दिशेने असती तर नक्कीच कुठेतरी थोडासा रनअप वाढवावा लागला असता या नॉन स्ट्राईक एंडच्या खेळाडूला. मात्र इथे फेकी आपल्याला ऑन स्ट्राईकला पाहायला मिळाली आणि 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकेल 27-27. रिवा सटॅन केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून जाईल वेगाने मात्र आउटफील्ड थोडीशी करा पाहायला मिळेल. 1 2 3 4 आणि काय डान्सिंग डाऊन इथे बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि या येत आहेत 3 धावा. जबरदस्त. बाळू सर पाहिलं तर 40+ खेळाडूंच्या माध्यमातून 3 धावा 4 धावा देखील इथे धावून पूर्ण केल्या जात आहेत. कारण कालच्या दिवसामध्ये बाळू सर विचार केला तर लागोपाठ 2 वेळा 4 धावा धावून घेतल्या. ही एक वेगळे विक्रमच म्हणता येईल. कारण नक्कीच एक गुड न्यूज येते इंग्लंड विरुद्ध इंडिया जी आपली टेस्ट सिरीज चालू आहे. इंग्लंड 134ला ऑल आउट झालेली आहे. एक आनंदाची गोष्ट. इथे मात्र नक्कीच कव्हर क्षेत्रामध्ये वेगाने डीपचा खेळाडू आला. दुसऱ्या देखील तितक्याच वेगाने कंप्लीट होईल का. यस आणि विजय. हो हो
किती चतुराई दाखवली होती विजयनी. पाहिलं की हा स्ट्राईक यांचा केलं नॉन स्ट्राईक यांना सहज धावतोय आणि तितक्याच वेगाने लगे क्विक फेकी केली. इथे 2 धावा पूर्ण होतील. 2 धावेने स्कोर बोर्ड आपण 32 आणि 2 षटकाचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकात 12, दुसऱ्या षटकात 15, म्हणजे सरासरी 16च्या सरासरीने धावा इथे मेंटेन राखल्या गेल्यात. जरी सलामीचे बाळा बाद झाला, त्यानंतर वन डाऊनचा संदीप देखील बाद झाला, 2 विकेट लवकर बाद झाले, तरी मात्र इथे एवढंच म्हणणं की विकेट जरी बाद झाले तरी रन रेट इथे मेंटेन ठेवला. ही विशेष जमेची बाजू आहे नवापाडा संघाची. आहे प्रथम क्रमांक स्वर्गीय पूजा मोरसिंग राठोड यांच्या स्मरणार्थ मोरसिंग राठोड यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, त्याचबरोबर चषक आपण पाहतोय. द्वितीय क्रमांकाचं चषक देखील पूजा मोरसिंग राठोड यांच्या स्मरणार्थ, त्याचबरोबर मोहन भागीरथी पाटील यांच्या स्मरणार्थ मुकेश मोहन पाटील यांच्याकडून हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, त्याचबरोबर चषक लाभलेलं आहे. नक्कीच तुमच्यापर्यंत ही माहिती आम्ही सर्व पोहोचवणार आहोत. मात्र वळूया सामना मैदानामध्ये सुरू आहे आणि या सामन्याचं धावतं वर्णन ऐकूया. 2 षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या पाहिली तर 32 स्कोर बोर्डवर पाहायला मिळेल आणि सुधीर व्यापारी यावेळी गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. तिसरं सेकंड लास्ट ओव्हरचा फर्स्ट बॉल. यावेळी मात्र लो फुल टॉस कार्पेटच्या माध्यमातून जबरदस्त कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळाली. एक देखणा फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका. ज्या पद्धतीने बरोबर लो फुलटॉस ज्याला म्हणता येईल बाउन्सर टाईपचा हा बॉल, एकदम जबरदस्त कव्हर पाहायला मिळाली आणि त्या बॉलवर सिंगल देखील इथे कंप्लीट केली बॅट्समन्स उमेशने आणि स्कोर बोर्ड पुढे सरकला 1-33. यावेळी मात्र हलक्या हाताने कट केल्या आहे, तिथे मात्र थोडीशी मिसफील्ड जरूर पाहायला मिळाली आणि ह्या 2 धावा मिळतील. पॉइंट आणि गली, नक्कीच म्हटलं जातं की महबूब की गली और क्रिकेट की गली हमेशा पकडे जाने का डर रहता है. मात्र इथे कोणी पकडला गेला नाही, सुरक्षित 2 धावा मिळाल्या आणि 2 धावेने स्कोर बोर्ड मात्र पुढे सरकेलं 35-35. नक्कीच एक चांगला खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप घ्या, थोडा आपण वेळ कमी घ्या, कारण आपल्याला अजूनही 3 सामने. फुल टॉस, चुकीला माफी नाही की अजून काही. ओहो, इथे सोपा झेल सुटलाय आणि झेल कोणाचा सुटलाय तर बबलूचा. आणि इथे एक चूक घ्या, आता घ्या, नाही तेरी नाही मेरी. ह्या 5 धावा, 6 धावा, 6 धावा, थांबायचं 7 धावा येतील, कारण 3 धावा धावून आणि हा चौकार. पहिल्यांदा 7 धावा पाहतोय 40+ मध्ये. 6 धावा मला वाटतं सप्रा मैदानावर मी पाहिल्या होत्या, पर या 7 धावा, कारण 3 पूर्ण झाल्या होत्या म्हणून 7, नाहीतर 6 डिक्लेअर झोन असतो. 7 धावा नक्कीच. तोंडरेवाल्यांच्या अगेन्स्ट देखील 7 धावा पाहिल्या होत्या, कारण असं चित्र आपल्याला जेव्हा गोंधळलेला होतो ना खेळाडू, तेव्हा असं होतं इकडे फेकू का तिकडे फेकू, मग बल तिकडेच. आणि ह्या 7 धावा स्कोर बोर्डमध्ये ऍड झाल्यात. चौकार.
46. काय चाललंय मैदानामध्ये. जर गोलंदाजी चांगली गोलंदाजी करत असेल, फिल्डर जर त्याला साथ देत नसेल तर तो तरी काय करेल. पुन्हा एकदा ओ हो, व्हॉट अ शॉट. देखना फटका, कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला हा फटका. सातत्याने ह्या मात्र 2 धावा जरूर मिळतील. सचिन रमेश तेंडुलकर, क्रिकेटची देवता, त्याला अशा प्रकारचे शॉट खेळताना आपण नेहमी पाहिलेलं आहे. कारण ते फटके हा सहज खेळायचा, कारण त्याच्या बॅटचं वजन देखील जास्त असायचं, त्यामुळे अशा प्रकारचे शॉट सिलेक्शन तो सहज खेळत असायचा. इथे मात्र वेगवान चेंडू फेकला होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही आणि अगदी बॅटच्या किंचितसा वरून चेंडू दस्तावेनामध्ये विसावतोय यष्टीरक्षक सुनील मामाच्या हातामध्ये आणि हा डॉट बॉल. 3 षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या 48 पाहायला मिळते. प्रति षटकामध्ये विचार केला तर 16 च्या सरासरीने इथे धावा कुठल्यात. अक्षरशः पहिल्या षटकामध्ये 17 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 15, त्यानंतर या षटकामध्ये 16, म्हणजे जवळजवळ 16च्या सरासरीने इथे धावा कुठल्या जातात. म्हणजे जी उणीव वाटत होती बाळा बोराडे बाद झाल्यानंतर धावसंख्येला आकार कमी मिळेल की काय असा प्रश्नचिन्ह होता. मात्र उमेशने जबाबदारी स्वीकारली. सलामीला आला होता पूर्णपणे. संदीप बाद झाला, बाळा बाद झाल्यानंतर ज्या पद्धतीने जो दडपण होतं त्या दडपणाला झुंगारून इथे बॅटिंग करतोय यावेळी उमेश आणि त्याला साथ देतोय बबलू. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 16च्या सरासरीने 48. शेवटचं स्लॉगरचं षटक गोलंदाज कमलाकर मामा. शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक. या षटकामध्ये तुम्ही जेवढ्या धावा कुटणार आहात तेवढं मात्र वाडेकर संघासमोर आव्हान मोठं करून ठेवणार आहात. पुन्हा एकदा लो फुल टॉस, यावेळी मात्र लॉंगॉनच्या दिशेने. तिथे हो, ह्याला म्हणतात नशिबाचा चौकार. इथे पाहायला मिळेल ती 50 अप, 52 धावा. जबरदस्त. आता मात्र मला एकच म्हणावं असं वाटतं, गोलंदाजी चांगली होते, क्षेत्ररक्षक साथ देत नाही. आता मात्र मला वाटतं खेळपट्टीने देखील साथ दिली नाही, कारण बाउन्स झाल्यानंतर उचली घेतो आणि त्या सुधीर मापारीच्या वरून डोक्यावरून जातो बॉल चौकारासाठी. नवीन बॉल, पुढचा फुल टॉस, चुकीला माफी नाही. गेला 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 षटकार. इथे कोण झुमवतोय? बबलू आणि उमेश नाचवतोय आपल्या तालावर गोलंदाजांना. अक्षरशः या दोन्ही बॅट्समन्सनी चांगली शैली आत्मसात केली. नुसती आत्मसात केली नाही तर स्वतः दोघांच्या नावाची हुकूमत गाजवतात. प्रत्येक बॉल चौकार आणि षटकारामध्ये कन्वर्ट केलं जाते. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू होता, मात्र लँड झाल्यानंतर थोडा खाली राहिला आणि इथे शरीराचा वेध घेणारा हा बॉल. इथे डिसिजन काय असेल? लेग बाईज, लेग बाईज. यस, डिसिजन प्लीज आमच्यापर्यंत येऊ द्या, कारण आपले मॅन ऑफ द सिरीजसाठी नक्कीच आमचे प्रल्हाद दादा काळन गोल्डमॅन यांच्या माध्यमातून एक हिरो कंपनीची स्पोर्ट्स सायकल आहे, त्यामुळे एक एक धाव खूप महत्त्वाची आहे. यावेळी मात्र कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑफच्या दिशेने माफ करा, लॉंग ऑफच्या दिशेने गेलेला हा बॉल फेकी थोडीशी खराब जरूर पाहायला मिळाली आणि 2 धावा देखील मिळतील या बॉलवर. आणि 2 धावेने स्कोरबोर्ड मात्र 61-61. थोडेसे इंजर्ड झाले मला वाटतं, पाहायचं आपण. नक्कीच मसल मध्ये क्रॅम आलाय की काय त्यांच्या, थोडे इंजर्ड होऊन बाहेर येत आहेत. कारण बबलू मला वाटतं 21 धावांची एक स्फोटक खेळी साकारली त्यांनी आपल्या संघासाठी. बघायचं लगेच काय पाणी स्प्रे काय असेल तर करून घ्या.
कारण आपण तेवढी काळजी देखील घ्यायची, कारण 2 दिवसापासून नक्कीच आमचे प्रल्हाद दादा देखील आवर्जून प्रत्येक खेळाडूची, येणारे मान्यवरांची, आयोजकांची, सर्वांची काळजी घेत आहेत. नवीन एंजोर्ड खेळाडू मैदानात उतरतोय, राजा येत आहेत. अजूनही विचार केला तर या षटकातला शेवटचा अंतिम बॉल असेल आणि या बॉलवर मात्र चांगला फटका दाखवलाय. या सामन्याची सुरुवात चौकारांनी गोड केली होती आणि शेवट देखील चौकारांनी गोड केला जातोय आणि या धावा येत आहेत त्या 65 धावांचा डोंगर पर्वत, नवे नवे तर हिमालय एव्हरेस्ट पर्वत इथे उभा केलाय. 4 षटकामध्ये तब्बल विचार केला तर 16.25 अशी सरासरी मेंटेन राखावी लागेल यावेळी वाडेघर संघाला विजयाकडे वाटचाल करत असताना. डीजे एक चांगली बॅटिंग ऑर्डर पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. नक्कीच बाळाने बोराडेने 3 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान दिले आणि तो लवकर बाद झाला. त्यानंतर मात्र आपण जर विचार केला तर तब्बल 30 धावांचं योगदान, आपण 28 धावांचं योगदान दिलं उमेशने. एक चांगली खेळी साकारली आणि त्याला साथ दिली बबलूने. चला लगेच आपण फील्ड सजून घ्या. 66 धावा करायच्या आहेत मैदानामध्ये. एक चांगला खेळ, कारण वाडेघर संघामध्ये तेवढी खेळ चांगला आहे, कारण विजय आहे त्यांच्यामध्ये, सुनीला आहे, सुधीर मापारिया आहे. हे चांगले चांगले खेळाडू नक्कीच टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डरमध्ये देखील त्यांच्या संघामध्ये चांगले खेळाडू की त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. या 66 धावा चेस करण्याची ताकद या संघामध्ये आहे. आतापर्यंत या संघाने अनेक स्पर्धा जिंकल्यात, अनेक स्पर्धेचे पारितोषिक त्यांनी उचललेत. मात्र या स्पर्धेमध्ये तो स्वतःचं अस्तित्व, तो कीर्तिमान राखण्याचा प्रयत्न नक्कीच वाडेघर संघाच्या माध्यमातून होईल. मात्र सुनील मामा यावेळी स्ट्राईक एंडला असेल तर नॉन स्ट्राईक एंडला विजय पाटील. 66 धावांचा पाठला करत असताना ओपनर जोडी मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला सुनील, नॉन स्ट्राईक एंडला विजय. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय नागेश. राईट अमोर द विकेट. पहिलाच बॉल, इथे मात्र उंची जास्त दिली, लांबी पाहावी लागेल आणि ती देखील तेवढीच जास्त, धावा देखील जास्त. षटकार.
पहिला चेंडू पहिल्या सत्राचा पहिल्या षटकावर बाळा बोराडेने चौकाराने आगास केलं होतं आणि इथे मात्र सुनील मामा ईट का जवाब पत्थर से देत असताना षटकाराने प्रत्युत्तर देत असताना सुरुवात करतोय वैयक्तिक आणि संघाचं खातं ओपन करत असताना षटकार येतोय धावसंख्या सुरुवात चांगली केली जाते विजय मामाच्या माध्यमातून गोलंदाज नागेशला इथे मात्र पुढचा बॉल कशा प्रकारे असेल कमबॅक करावं लागेल पुन्हा एकदा थोडेसे फुटवर्कचा वापर जरूर पाहायला मिळाला कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेटच्या दिशेने खेळाडू तिथे तैनात फक्त सिंगल मिळेल या बॉलवर आणि सिंगलने स्कोरबोर्ड पुढे सरकेल 7 धावा पाहायला मिळत आहेत अजूनही आपण विचार केला तर 60 धावा 59 धावा कुठेतरी पिछाडीवर आहे येणारे 22 बॉल म्हणजे प्रत्येक बॉलवर समीकरण खूप मोठं आहे त्यामुळे मोठे फटके दाखवावे लागतील या वाडेकर संघाच्या बॅट्समन्सना आता मात्र थोडासा बाहेर निघणार हा बॉल डॉट बॉल पाहायला मिळेल विजय पाटील याच्यामध्ये ही क्षमता आहे ताकद आहे अनेक स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज नवे नवे तर मालिकावीराचे पुरस्कार उचललेत ह्या बॅट्समन्सने मात्र तो फॉर्म पुन्हा एकदा सिद्ध करावा लागेल यस सायकल हे ट्रॉफी बघा जरा हे काहीतरी कुठली तरी काच चमकते गाडीची 7 झालं 7 3 बॉल 7 नाही एक सिक्सर 1 आणि 0 पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला हो व्हॉट अ शॉट मनगडी ताकदीचा वापर ताकद नजाकत सर्व काही एका शॉट मध्ये पाहायला मिळेल येईल हा षटकार जशास तसं उत्तर मी मगाशीच उल्लेख केला या विजय पाटीलचा ह्याच्यामध्ये ती क्षमता आहे ताकद आहे नजाकत आहे आणि जो दाखवलेला रिव्हर्सच्या माध्यमातून फटका नेत्रदीपक पूर्णपणे प्रेक्षकांची मन जिंकणारा हा फटका पाहायला मिळेल नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून जे आमचे लाडके प्रेक्षक घर बसल्या हा सामना पाहत असतील त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय स्वर्गीय पूजा मोरसिंग राठोड श्रद्धांजली चषक आपल्याला पाहायला मिळतोय आणि ह्या श्रद्धांजली चषकाच्या माध्यमातून जे आमचे प्रेक्षक हा सामना पाहत आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत यावेळी मात्र गली क्षेत्रामध्ये पॉइंटला तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि ही एक धाव मात्र सहजरित्या कंप्लीट केली गेली आणि एका धावेने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकेल धावा येतात 14 चांगला रन रेट इथे मेंटेन राखला गेला प्रति षटकामागे 16.25 अशी धावसंख्या कुठली होती पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आणि बेतोडे संघ चे आपले कॅप्टन किंवा प्रतिनिधी आपण आयोजकांशी संपर्क साधा यावेळी जबरदस्त चेंडू खोल टप्प्याचा चेंडू होता मात्र सुनील मामा पूर्णपणे बीट झाले आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा इथे येत आहेत त्या 14 मात्र दुसऱ्या सत्रानंतर नक्कीच आम्ही समालोचन कक्षामध्ये थोडासा बदल करतोय ऐकूया आपल्या परिसरातील गोड आवाज सागावचे बालू पाटील डीजे आयोजकाच्या माध्यमातून की जे आता जो संघ खेळतोय त्याचा आयडिया आता ही एंट्री खेळू दे आयोजकांनी सांगितली की पुढच्या एंट्रीला आपण येतोय स्पर्धेला ते सर्व तुम्हाला
डॉक्युमेंट्स त्यांचे दाखवतील. तर धावायला धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 14 धावा आपण पाहू शकता. चला बेतोडीचे कॅप्टन आणि खांबारपाडा संघाचे कॅप्टन या टॉससाठी सुनील बोने यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत. संजय मुठे आज आपण पाहू शकता सातत्याने या व्यासपीठावर आहे. चेंडू सीमा पार चौकार. चेंडू बाकेत अजूनही विचार केला. 17 चेंडू 48. 2.82च्या सरासरीने प्रत्येक चेंडू मागे धाव काढायचे. सुनील बोने यांनी बघा एटीएम खुला केला. चौकाराला 200, षटकाला 500. चेंडू ऑन साइडला खेळायचा होता. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफल करते 19. सुनील बोने यांनी नाश्ता देखील दिलाय आम्हाला 2 दिवसाचा. चेंडू ऑन साइडला ग्लान्स करायचा होता. एक धाव इथे कंप्लीट केले पाहिजे. दुसरी धाव होते का? 2 धावा नकार देतात यावेळेला. सुनील मामा सुखरूप क्रीजमध्ये जात आहेत. दसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला. 20 धावा आपण पाहू शकता. यस लेग बॉयच्या स्वरूपात. बॅट कट सचिन. चला खांबारपाडा संघाचे कॅप्टन या. टॉस चेंडूची समाप्ती होते. पण इथं गोलंदाजी मार्कवर सुनील. धावसंख्या आपण मिळते 20. 66 धावांचं लक्ष्य. 46 धावा अजूनही पाहिजेत. पुष्कर विजय पुन्हा एकदा फ्रंट फुटर आले होते यावेळेला आणि एक धावी ते कंप्लीट केले होते कारण लक्ष्य मोठं आहे. 67 सिंगल डबलने धावा जिंकता येणार नाही सामना. केशव काळन देखील आमच्या सोबतीला जॉईंट आहेत. संजय मुठे आपण पाहू शकता व्यासपीठावर आहेत. 2 दिवसाचा ज्यांनी नाश्ता दिलाय. सुनील बोने चौकाराला 200, षटकाराला 500. आज सुपर संडे आहे त्यामुळे सर्वजण एन्जॉय करतायत. पुष्कर स्टेप आउट झाले तर यावेळेला चेंडू पडल्यानंतर बाहेर काढलाय. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. चला फास्ट खेळायचंय. तर 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या धावफल कधी फक्त आणि फक्त आपण पाहू शकता 21 धावा. 45 धावांची गरज आहे. बबलू गोलंदाजी मार्क सतीश नावाचं आहे. ओरिजिनल सतीश पण बबलू नावाने जास्ती परिचय. आपण ट्रॉफीज पाहू शकता. केशव काळन गोल्ड, सिल्वर, ब्लॅक, व्हाईट. बबलू गोलंदाजी मार्क शकला. विजय स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. डॉट चेंडूची समाप्ती बघा. सचिन मात्रे किती चांगले अंपायर आहेत. सांगतायत की फलंदाजाला तुम्ही ऍक्शन बघा कोणती केली. रिव्हर्स पवित्रा घेतलाय त्यामुळे वाईट देणार नाहीये. वेताळेश्वर क्रिकेट संघ असदेगाव 40+ स्वर्गीय पूजा मोरसिंग राठोड श्रद्धांजली चषक. चेंडू यावेळेला हवे ते पाहिजे. झेल होतोय का? झेल सुटला जातोय यावेळेला. नागेश काही हरकत नाही. झेल सुटला पण तुमच्या तोंडावरती चेंडू आदळून घेऊ नका. झेल एवढा महत्वाचा नाहीये. त्यांचे 12 विकेट सांगतात नागेश झेल सुटला तरी चालेल पण तुम्हाला दुखापत नका करून घेऊ. चला बेतोडी संघाचे कॅप्टन आलेत ना. कॅप्टन या. चेंडू ऑन साइडला खेळायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती.
पुण्याचा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता बबलू राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क करतो स्ट्राईकला सुनील. चेंडू बॅटरमध्ये फ्लिक केला यावेळेला चेंडू जातोय मिड विकेटला एकदा पूर्ण केलं जातोय. उमेश येतोय चेंडूवरती फीड करतोय. एकच धावे समाधान मान लागणारे अरे एकपेक्षा जास्त घेण्याची इच्छा देखील दर्शवत नाहीये. तसं काय दहा फॉल करते आपण पाहू शकतो यावेळेला 23 भावेश काळन आम्हाला माहिती देतात. निलेश काळे यांचे छोटे बंधुराज एक चांगले गोलंदाज चांगले क्रिकेटर. बबलू तो विजय स्विचेट नागेश बघा फुटबॉलचा प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी मैदानात. हे सामना आता माहिती आहे की नवापाडा संघाच्या बाजूने झुकलाय. जेवढा एन्जॉय करतायत तेवढा एन्जॉय करतायत. चोवीस धावा आपण धावफल कधी पाहू शकता. 67 धावा करायच्या अजूनही आपण जर विचार केला तर 42 धावांची गरज आहे. चेंडू ते नागेश प्रयत्न करतो आणि यश मिळतोय. फलंदाज बाद. सुधीर व्यापारी म्हणजे एक फिरकीचा जादूगर. गोलंदाजी मार्कवर राजा जाधव येतोय अंतिम षटक घेऊन. 42 धावांची गरज आहे. थोडासा शांत सामना बघायला मिळतोय. सुनील माम तर राजेश येतोय गोलंदाजी मार्कवर. सर्व खेळाडूंना विनंती आहे पाण्याचा सेवन आपण जास्तीत जास्त करा. उन्हाचा त्रास होतोय. हा चेंडू हुक केला यावेळेला चेंडू जातोय यावेळेला साईड स्क्रीन समोर फ्लाय होतोय चेंडू. चौकाराची नित्यांत गरज आहे पण चौकाराने सामना जिंकता येणार नाही. इथून आपण येतो भावेश धावसंख्या धाव 28. अजूनही विचार केला तर अजून 38 धावांची गरज आहे. ₹200 जमा झाले आहेत. 67 धावांची गरज आहे. धावफलक धावा लागले 28. अजूनही 38 धावांची गरज आहे. 200 जमा आहेत. मानसिक डाऊन फटका खेळायचा आहे बघा स्वतःने शरणागती पत्कारली. चला टॉस करायचा आहे. पंच वाईट चिकून करतात. सचिन आता वाईट आणि नोला काहीच आपण जय आणि पराजयामधलं अंतर कमी केलं जाईल. संजय पाटील यांच्या शिवा असते. प्रल्हाद काळन गोल्डन मॅन. आज आपण सायकल देखील त्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. हिरो सायकल राजा सुरेख गोलंदाजी डॉट चेंडूची समाप्ती. अशोक पाटील बघितलं तर एकतर्फे सामना होताना दिसतोय. अशोक पाटील देखील आमच्या सोबतीला जॉईन आहेत. काल देखील ते समालोचन केलं. काल त्यांना देखील कॉम्प्लिमेंट मिळालं. आज चेहऱ्यावरती सुमित हास्य दिसतं त्यांच्या. राजा गोलंदाजी मार्कवर अजून एक डॉट चेंडू. आता मात्र फक्त औपचारिकता पूर्ण करतोय तो म्हणजे नवापाडा संघ. काय गोलंदाजी केली. नागेशला आपण पाहू शकता मिड ऑफला. नागेशनी जरी झेल सोडला पण चेहऱ्यावर सुमित हास्य दिसतं त्यांच्या. अनंत मामा सुद्धा आपण इन ॲक्शन मध्ये पाहू शकता. लॉप केलाय चेंडू खूप उंच आहे पायचाय. संदीप प्रयत्न करतोय आणि चेंडू वन बाउंड सीमारेषा पार. चौकार. चला लगेच सामना सुरू करा. नितेश शेलार देखील येत आहेत. नितेश केशव बघा काय म्हणतोय. फुल टॉस कार्पेट ड्राईव्हच्या मध्ये चेंडू जातोय लॉंग ऑनला.
एक धाव कंप्लीट. संदीपचं चांगलं क्षेत्ररक्षण. अशा तऱ्हेने सामना संपलाय. विजय संघाचे अभिनंदन. या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल वाडेकर संघाला धन्यवाद देतोय. 12 चेंडू 28 धाव. उमेश या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. भोनी साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅच द्यायचे.